किचन टिप्स आणि घरगुती उपाय. 1. कढीला फोडणी दिल्यानंतर कढी व्यवस्थित ढवळून घ्यावी. सर्व जिन्नस एकजीव झाल्यानंतर कढीला मंद आचेवर व्यवस्थित उकळून घ्यावे. कढी उकळताना गॅस मंद आचेवर ठेवावा, अन्यथा कढी फाटू शकते. 2. कढी फाटू नये यासाठी एका बाउलमध्ये ताक किंवा दही घेऊन त्यात बेसन घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे आणि मगच या मिश्रणाला फोडणी द्यावी. चुकूनही फोडणीमध्ये ताक घातल्यावर बेसन घालू नये, यामुळे कढी फुटते. 3. कोणतीही भाजी बनवताना त्यामध्ये पाणी लागल्यास थंड पाणी घालू नये. गरम पाण्याचा वापर करावा, कारण थंड पाण्याने भाजीचा न्यूट्रिशन कमी होतो. 4. थंडीच्या दिवसात शरीरात जास्त प्रमाणात कोरडेपणा वाढतो, म्हणून आठवड्यातून किमान 2 ते 3 दिवस खोबऱ्याच्या तेलाने मालिश करून अंघोळ केल्याने शरीरातील कोरडेपणा कमी होतो. 5. अंडी उकडताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकले तर अंडी पाण्यात फुटत नाही. 6. दररोज सकाळचे कोवळे ऊन अर्धा तास अंगावर घेतल्याने व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात शरीराला मिळते. 7. कांदा चिरल्यावर हातांना कांद्याचा वास येत असेल तर थोड्या बेसन पिठामध्ये हात चांगले चोळून धुवावेत, कांद्याचा वास निघून जातो. 8. कोणताही पदार्थ शिजवून झाल्यावर कुकरची पूर्ण वाफ निघण्याआधीच कुकरचे झाकण उघडू नये. बळजबरीने कुकरचे झाकण उघडण्याचा प्रयत्न केल्यास कुकरचे झाकण उडू शकते आणि कुकर देखील उडू शकतो. 9. हिवाळ्यामध्ये कोथिंबीर स्वस्त असते, त्यामुळे कधीकधी कोथिंबीरीच्या वड्या किंवा कोथिंबीरचे पराठे बनवून खावेत. हे पराठे पौष्टिक असतात, तसेच खायला देखील चविष्ट लागतात. 10. दिवसातून एक वेळेस दालचिनी आणि अद्रक टाकून चहा पिल्याने आपली इम्युनिटी सिस्टम चांगली राहते, तसेच शरीरातील फॅट कमी होतो आणि व्हायरल इन्फेक्शनपासून देखील बचाव होतो. 11. मटार वर्षभर साठवून ठेवण्यासाठी कढईमध्ये किंवा पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये 2 चमचे साखर, 1 चमचा मीठ घालून मटार 1 ते 2 मिनिटे उकळून घ्यावे. त्यानंतर गरम पाण्यातून मटार काढून थंड पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटे ठेवावे आणि 1 दिवस छान वाळवून घ्यावे. त्यानंतर ते मटार फ्रीजमध्ये स्टीलच्या डब्यात आपण वर्षभर साठवू शकतो. फक्त प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यात साठवू नयेत, त्यामुळे प्लास्टिकचे बारीक कण मटारमध्ये मिसळले जातील आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. 12. आपले डोळे नेहमी निरोगी राहण्यासाठी आणि त्याची तेज कायम राहण्यासाठी गाजर, हिरव्या पालेभाज्या, सफरचंद आणि आवळा यांचे सेवन नियमित करावे. डोळे नेहमी निरोगी राहतात. 13. मसाल्याची भाजी बनवताना लाल चटणीसोबत 1-2 हिरव्या मिरच्या देखील घालाव्या. मसाल्याच्या भाजीला चव येते. 14. हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते. 15. मासवडी बनवताना बेसन पिठामध्ये थोडंसं गव्हाचे पीठ पण मिक्स करा. मासवडी बनवताना फाटत नाही किंवा चिरा पडत नाही. 16. पुरणपोळी करताना तांदळाची पिठी वापरावी, त्यामुळे पुरणपोळी चिटकत नाही व पटकन लाटली जाते. 17. दळण दळून आणल्यावर पीठ चाळून डब्यात भरावं, म्हणजे सारखं पीठ चाळण्याची गरज पडत नाही. 18. फ्रीजमध्ये ठेवलेले गव्हाचे पीठ खूप थंड वाटत असेल तर गरम पाणी करून त्यामध्ये गव्हाच्या पिठाची वाटी ठेवावी. पीठ काही मिनिटातच नॉर्मल बनेल. 19. सुकी फ्लॉवर बनवताना 1 चमचा डाळीचे पीठ मिक्स करा, त्यामुळे भाजी मसालेदार होते. 20. सर्व पुऱ्या लाटून घ्याव्या आणि त्या तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवाव्यात, यामुळे पुऱ्या तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.